सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला असून सांगली डिस्ट्रिक्ट पोलीस यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत मिरज शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने कैकाडी गल्ली परिसरात छापा टाकत एका संशयिताला ताब्यात घेतलं. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी बाशा अली हुसेन सय्यद वय वर्ष 57 राहणार कैकाडी गल्ली मिरज हा गांजा विक्रीसाठी साठा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. झडती दरम्यान त्याच्याकडून सुमारे 2 किलो वजनाचा अंदाजे 50,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात हा गांजा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्री आणि वितरण करण्यासाठी आणल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात येत आहे.